नमस्कार. भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी मुंबई शाखेच्या वतीने आज आपण आत्मनिर्भर भारत अभियानामधल्या संकल्पना, योजना आणि भविष्यातील संधी ह्या तिन्ही टॉपिकवर संवाद साधणार आहोत. माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत संकल्प जाहीर केला आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील तसेच महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी असं जाहीर केलं की आपण प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये जाऊन याची माहिती आणि यासाठी असणारं त्यांचं योगदान याविषयी असे संवादाचे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे मुंबईचे संयोजक श्री अशोकजी सुभेदार आणि सहसंयोजक निरंजनजी प्रभुदेसाई यांच्या पुढाकाराने आयोजनाने हा संवादाचा उपक्रम आपण या ठिकाणी करत आहोत. सर्वप्रथम मी मुंबईकर उद्योजकांचे या भारतीय जनता पार्टीच्या संवाद अभियानामध्ये स्वागत करतो आणि आपण आपल्या धावपळीतला वेळ काढला त्यामुळे, कारण हा विषय भारत आत्मनिर्भर करायचा आहे तर सगळ्यांनाच करायचा आहे, पण यातला अग्रेसर घटक कोण असला पाहिजे. माननीय पंतप्रधानांनी हा विषय सुरू केला. देश होणार आहे आत्मनिर्भर हे संकल्प केला आणि निश्चय सुद्धा केला. म्हणजे संकल्प से सिद्धी ह्या वाक्यामध्ये प्रयत्न हा जो भाग आहे, संकल्प झाला प्रयत्नातून सिद्धीकडे, तर हा प्रयत्न करण्याची सगळ्यात मोठी जिम्मेदारी ही मित्रांनो उद्योजकावर आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण संपूर्णपणे कृषी आधारित अर्थव्यवस्थेवरच अवलंबून होतो. हळूहळू काळ बदलत गेला. त्यानंतर सुद्धा कृषी उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा आपण आत्मनिर्भर नव्हतो, परंतु हळूहळू कृषी उत्पादनाच्या बाबतीमध्ये आम्ही आत्मनिर्भर झालो. सरप्लस अनाज ह्या कॅटेगरीत आम्ही गेलो. अन्नधान्य जे आपण शेतीमध्ये पिकवतो ते आज पीक आपल्याकडे सरप्लस आहे, ते ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीत, उद्योगाच्या बाबतीत जर बघितलं तर मात्र आपण ज्या गोष्टीत आत्मनिर्भर होतो त्या सुद्धा गोष्टी आता आपण आपल्याकडे बनवण्याचं आता कमी झालेलं आहे किंवा जवळजवळ बंद झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक वस्तू आहेत. मला ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जाण्याचं कारण असं आहे की आपण आत्मनिर्भर भारताची संकल्पना समजावून घेताना आपल्याकडे आत्मनिर्भरचा वाक्याचा अर्थ काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊ. मित्रांनो, उद्योग जगताला खूप अपेक्षा अजूनही आहेत आणि 2015 नंतर या आपल्या अपेक्षेच्या कक्षा रुंदावल्या आणि त्यामध्ये समाधानकारक अशी प्रगती दिसते आहे सुद्धा. ज्यावेळी माननीय पंतप्रधान मोदीजींनी मेक इन इंडियाचा नारा दिला तेव्हा जगाला उद्देशून पंतप्रधानांनी सांगितलं की कम मेक इन इंडिया. परंतु तेच वाक्य जर का आपण
विस्ताराने आपल्यासाठी ऐकलं, भारतीयांसाठी ऐकलं, भारतीय तरुणांसाठी, भारतीय तंत्रज्ञानासाठी, भारतीय उद्योजकांसाठी जर का आपण हे वाक्य नीट ऐकलं तर ते असं आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया. म्हणजे जे आपल्याला बनवायचं आहे, जे निर्माण करायचं आहे, ते सगळं तुम्ही भारतात निर्माण करा, जेणेकरून ब्रेन ड्रेन आपला थांबेल. जे इनोव्हेशन करायचं आहे ते भारतात करा. त्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन सारखी योजना काढली. सगळ्या IIT इंजिनिअरिंग साठी इन्क्युबेशन सेंटर्सची व्यवस्था केली. त्यामुळे ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया. त्याच्या पुढे असं म्हणतात की युजिंग इंडियन रिसोर्सेस. आपल्याला जे बनवायचंय ते भारतातच बनवायचंय आणि युजिंग इंडियन रिसोर्सेस फॉर डोमेस्टिक मार्केट अँड एक्सपोर्ट मार्केट. म्हणजे ग्लोबल मार्केटसाठी सुद्धा आणि डोमेस्टिक मार्केटसाठी सुद्धा आपल्याला जे बनवायचंय ते इंडियन रिसोर्स वापरून बनवायचं आहे. म्हणजे काय होईल तर म्हणजे भारत आत्मनिर्भर होईल. आर्थिक स्वातंत्र्याच्या युगात आम्ही प्रवेश करू. आज आम्ही विदेशी चलनावर काही प्रमाणात अवलंबून आहोत. एका बाजूला मोठे उद्योग हे विदेशी गंगाजळी मिळवतात आणि दुसऱ्या बाजूला आपण अनेक बाबतीमध्ये विदेशावर अवलंबून असल्यामुळे ती विदेशी गंगाजळी आपली संपते. आणि हे मॅच करताना आपल्याला असं झालं पाहिजे की रुपयाच सगळीकडे कन्व्हर्टेबल असला पाहिजे. हे जे माननीय कैलासवासी प्रमोदजी महाजन यांचं स्वप्न होतं त्याकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला ही स्वातंत्र्याची किनार आपल्याला लाभ झालं पाहिजे. अशा प्रकारे आपलं वर्तन आणि अशा प्रकारचं आपलं फ्युचर निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया युजिंग इंडियन रिसोर्सेस हे म्हणताना मला हे नक्की माहिती आहे की अनेक बाबतीमध्ये आपली इच्छा असूनही आपण स्वदेशीचा अवलंब करू शकत नाही. म्हणजे करायचंच नाही का? करावं लागेल. निश्चित ध्येय, एक टाइम चार्ट करून, टाइमलाईन निश्चित करून आपल्याला हे करावं लागेल. आणि ते करण्यासाठी काही उद्योजक, काही ग्राहक, काही विक्रेते हे मागच्या अनेक वर्षापासून करतायत. आपले महात्मा गांधीजींनी सुद्धा स्वदेशीचा नारा दिला होता, परंतु तो काही प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. कारण यशस्वी न होण्याचं कारण त्याचं असं आहे की आम्ही तंत्रज्ञानाने समृद्ध नव्हतो आणि आम्हाला पाश्चिमात्यकरणाच्या स्पीडने वाढायचंही होतं. परंतु काही फॅसिलिटीजचं सरकार पुऱ्या करू शकत नव्हतं. परंतु अनेक प्रकारे विकास साधताना आज ती वेळ आलेली आहे. जसं पंतप्रधान म्हणतात की 18-20 वर्षाचा घरातला तरुण तरुणी झाले की आम्ही म्हणतो आत्मनिर्भर बना, स्वतःच्या पायावर उभे राहा. तसं देशाला जेव्हा 75 वर्ष स्वातंत्र्याला होतील तेव्हा आपण देशाला म्हटलं पाहिजे की आता आम्ही आत्मनिर्भर होणार, आपला देश आत्मनिर्भर होणार. तर त्याच्या स्टेप्स काय आहेत? तर काही प्रमाणामध्ये सरकारने यामध्ये पुढाकार घेतला. आता आपला काम आहे की त्या सगळ्या पुढाकारामध्ये हात पुढे करणं. त्यामध्ये आपण स्वतःचं जे काही निर्मितीचं क्षेत्र आहे त्या निर्मितीच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन्स, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचं प्रोडक्शन, या तिन्ही विषयामध्ये आपल्याला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. मग त्यासाठी योजना लागेल. सरकारने योजना दिली आहे. सरकारची मदत पाहिजे. सरकारने संकल्प केलेला आहे. ब्युरोक्रेसीने ऐकलं पाहिजे. सगळ्या मंत्रालयांनी आत्मनिर्भर भारत कक्ष उघडलेले आहेत. त्याच्यासाठी एक वेगळा पाथ निर्माण केलेला आहे. ग्राहकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्याचे मोटिवेशनल कॅम्पेन, त्याचे प्रोत्साहन योजना या सरकारने दिलेल्या आहेत. आणि ओव्हरऑल सगळ्यांनी झालं पाहिजे, केलं पाहिजे यामध्ये, म्हणजे आमचा उद्योग चालू राहील असं जेव्हा आपल्याला वाटेल तर त्याचं उत्तर असं आहे
की असे भाजपचे कार्यकर्ते असतील, हे सगळ्याच आपल्या स्वदेश प्रेमाने भरलेले कार्यकर्ते असतील, हे सगळेजण एकमेकांना सांगतायत चलो हम आत्मनिर्भर बने. त्याचाच हा एक भाग संवादाचा आहे. हे आजपासून काही दिवसाच्या टप्प्यामध्ये आपल्याला गाठायचं आहे, दुराग्रह करायचा नाही आहे. म्हणजे आता आपण बोलतो आहोत, कदाचित ते झूम ऍपवर असेल किंवा वेबएक्सवर असेल किंवा आणखीन कोणत्या विदेशी प्लॅटफॉर्मवर असेल, आणि आपण म्हणू कसला आत्मनिर्भरच्या गोष्टी करता तुम्ही, विदेशी प्लॅटफॉर्म वापरता. अशा प्रकारचं विनोदाकडे, थिल्लर भागाकडे जायचं नाही आहे. आपल्याला व्यावहारिकता पाळायची. आज टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला ज्या ज्या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होऊ शकतो, संपूर्ण स्वदेशीकडे जाऊ शकतो, त्या पहिल्या गाडीने, पहिल्या क्रमाने करायच्या आहेत. त्यानंतर टाइम चार्ट ठरवून जिथे जिथे अडचण येते त्या त्या ठिकाणी आपल्याला सरकारची मदत घ्यायची. त्यासाठी काय प्लॅटफॉर्म आहे ते मी सांगेन. तर छोट्या कॅटेगरायझेशन जर आपण स्टडी केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्या प्रॉडक्टचं, सर्व्हिसेसचं आपण एबीसीडी अनालिसिस करूया. आता या एबीसीडी अनालिसिस करताना आपल्याला यातली योजना सांगताना सोयीचं व्हावं आणि आपल्यालाही त्याचा दृश्य परिणाम दिसावा या दृष्टीने मी एक स्क्रीन शेअर, आता प्रेझेंटेशन पीपीटी चालू करतो. म्हणजे पीपीटीवर आपल्याला ते सगळ्या योजना दिसतील आणि आपला संवाद हा अगदी चांगल्या प्रकारे साधता येईल. निरंजनजी दिसतंय स्क्रीन शेअर? हो दिसतंय. आपल्याला पंतप्रधानांनी एक मंत्र दिला. हे करताना काय करायचंय? सोपं आहे, वोकल फॉर लोकल. आज आपण तेच करतो आहोत. आता आपण वोकल फॉर आवर संकल्प एवढंच केलंय. संकल्प तुमच्यापर्यंत नेण्याचा, तुमच्यापासून इतरांपर्यंत नेण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे. तर वोकल फॉर लोकल करताना ऍक्ट लोकली आणि थिंक ग्लोबली हाही विचार, आपण हे वाक्य ऐकलेले आहेत पण हे आचरणात आणण्याचा दिवस आज आलेला आहे. हे सगळं करताना आपल्याला 5 पिलर्स कडे लक्ष द्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला मगाशी जे म्हणत होतो की कॅटेगरायझेशन ऑफ आवर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस किंवा कंपनी, एबीसीडी अनालिसिस जर केलं तर ए कॅटेगरीत आपण अशा कंपन्या किंवा प्रॉडक्टला टाकू की दोज प्रोडक्ट्स वी आर इम्पोर्टिंग डायरेक्टली. फिनिश प्रॉडक्ट जो आहे, जो आपण इम्पोर्ट करतोय बाहेरून, म्हणजे कंपनी विदेशी आहे आणि प्रॉडक्ट सुद्धा विदेशी आहे, म्हणजे विदेशातच बनतो. बी कॅटेगरी अशी आहे की कंपनी विदेशी आहे पण ती भारतात आहे आणि भारताचं रॉ मटेरियल वापरून काम करते आहे. सी कॅटेगरी अशी आहे की इंडियन कंपनी आहे, ओनरशिप इंडियन आहे, भारतातच आहे आणि पण रॉ मटेरियल मात्र काही प्रमाणात विदेशी आहे. इम्पोर्टेड रॉ मटेरियलचं काही पर्सेंटेज आहे. आणि डी कॅटेगरी जी आहे ती भारतीय कंपनी आहे आणि भारताचंच रॉ मटेरियल वापरते आहे संपूर्ण. तर ह्या डी कॅटेगरीतल्या कंपनी किती आहेत आमच्या एमआयडीसी मध्ये, आमच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये? सी किती आहेत आणि बी किती आहेत? हे तर डायरेक्टली इम्पोर्ट होत आहे. तर अशा कॅटेगरीज मध्ये आपण जर गेलो आणि कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत, कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस त्या कंपन्या देतात, याचा अनालिसिस करण्याचं काम उद्योग आघाडीने हाती घेतलेलं आहे. त्या त्या जिल्ह्यातल्या पूर्ण एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातले जे काही कंपन्या, उत्पादक आहेत, त्यांचं ह्यामध्ये कॅटेगरायझेशन करायचं. जो डी आहे त्याला आम्ही डायरेक्टली आत्मनिर्भर कंपनी म्हणू का याचा विचार करता येईल. तो प्रॉडक्ट आपल्या आत्मनिर्भर कॅटेगरीत येतो. मग त्या प्रॉडक्टसाठी आपल्याला वोकल होण्याची गरज आहे. म्हणजे वोकल फॉर लोकल साठी कुणासाठी काम करायचं? तर डी कॅटेगरीत असलेल्या कंपनीसाठी काम करायचं आहे. आणि तो प्रॉडक्ट हा पूर्ण देशभर नाही तर जगभर कसा जाईल यासाठी त्याला गायडन्स लागेल, त्याला एक्सपान्शन लागेल, त्याच्यामध्ये गुणवत्ता सुधारसाठी काही योजना लागतील. या सगळ्या सरकारकडे आहेत, त्या देण्याचं काम सरकार करणार.
ते पण मी सांग. सी कॅटेगरीतल्या जे प्रोडक्ट्स आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी 50% पार्ट जर इम्पोर्टेड असतील, मला माहिती आहे सुभेदार साहेबांचं एलिव्हेटरचं काम आहे, त्यामध्ये 10%, 20%, 25% कॉम्पोनंट विदेशी असतील, इम्पोर्टेड असतील, तर आजपासून 3 वर्षामध्ये किती % तुम्ही ते लोकलाइज करू शकता, इंडिजनाइज करू शकता, यावर त्यांना सांगितलं. ते एकटे काम करून चालणार नाही. त्यांनी आज आपली एलिव्हेटर इंडस्ट्री ही कुठल्या कुठल्या प्रॉडक्टवर अवलंबून बाहेर आहे, बाहेरच्या देशावर आहे, हे जर का आपण विचार केला, बाहेरच्या इम्पोर्टेड म्हणजे बाहेरच्या कंपनीच्या तोडीचं रॉ मटेरियल, तोडीचं कंपोनंट बनवण्यासाठी आम्हाला काय गरज आहे हे त्यातले तज्ञ सांगतील. आणि त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारी पॉलिसी आणि त्यासाठी लागणारा फायनान्स, त्यासाठी लागणारी त्या इनोव्हेशन, हे सगळं देण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि जिथे जिथे कमी असेल तिथे तिथे उद्योग आघाडीच्या वतीने आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू आणि त्या पॉलिसीमध्ये कसं बसता येईल, कशा रीतीने आपल्याला त्याचं 4-5 रिक्वायरमेंट पूर्ण करता येतील, हे आम्ही त्याच्यामध्ये फॉलोअप करू. हे एका प्रॉडक्टसाठी करताना आपल्याला असं लक्षात येईल की हे अनेक कंपन्यांसाठी करण्याची गरज आहे. कारण आजपर्यंत मला जर का माझा प्रॉडक्ट स्वस्त करायचा असेल, कॉस्ट सेव्हिंग करायचा असेल, तर मला एकट्याला विचार करायला लागायचा. आज सरकार तुमच्या बरोबर विचार करत आहे. माझा प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायचा असेल तर मला एकट्याला विचार करायला लागायचा. आज सरकार तुमच्या बरोबर विचार करत आहे. माझ्या प्रॉडक्टमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणून काही गरज असेल करण्याची माझ्या सेक्टरसाठी, तर सरकार तुमच्या बरोबर विचार करत आहे. आणि हे जे सरकार करतंय हे आपलं सरकार आहे, म्हणून आपल्यापर्यंत येण्याचा आम्हाला हा उपद्व्याप कमी करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टीत 5 प्रकारे आपल्याला, जे आता स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे, माननीय पंतप्रधानांनी ह्या सगळ्या आत्मनिर्भर मुवमेंटचं 5 पिलर सांगितले आहेत. या 5 पिलरचं एक्सप्लेनेशन 1 मिनिटात देतो आणि आपण पुढे जाऊ. इकॉनॉमी स्ट्रेंथन करणे गरजेचं आहे. इकॉनॉमिकल सोल्युशन्स देणं गरजेचं आहे. आता कोविड काळ आहे, मान्य आहे. कोविड काळामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की अनेक गोष्टी, आता इम्पोर्ट बंद झाला, जग बंद झालं, 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, ट्रान्सपोर्टेशन बंद आहे. आणि अशा वेळेला आपल्याला अनेक अडचणी येतात. मग ते आपल्याला भारतातच असलं तर किती बरं झालं असतं. तर यासाठी काही इकॉनॉमिकल पॅकेजेस असणं गरजेचं होतं, ते दिलंय. आत्ताचे उद्योग अडचणी झाले, त्यासाठी वेगळं पॅकेज दिलंय, ते सांगणार आहे मी. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय केलं पाहिजे, म्हणजे आज आलं आणि माफ केलं, म्हणजे जे वर्षानुवर्ष काँग्रेसच्या सरकारमध्ये होत आलं की कोणी डिमांड केली की बाबा तुला माफ केलं, चला पुढे काय. तर त्याच्यासाठी जर उद्योग प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे, त्याला पूरक लागलेलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं पाहिजे, म्हणजे सस्टेनेबल उद्योग केला पाहिजे, म्हणजे सेल्फ सफिशियंट आणि सेल्फ रिलायंट इंडियाकडे आपण. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वेगळं बजेट दिलंय. हे सगळं करायचं असेल तर टेक्नॉलॉजी वापरून 21व्या शतकातलं सिस्टीम आपल्याला अडॉप्ट केली पाहिजे. इज ऑफ डुईंग बिझनेस मधलं रँकिंग वाढवण्यासाठी आपल्याला ब्युरोक्रेसीची सिस्टीम बदलायला पाहिजे आणि ते आपण केलंय. डेमोग्राफीचा विचार करताना आपल्याकडे वैविध्यता आहे, तरुणाईचा देश आपण म्हणतो, आणि हे सगळं आपल्याकडे आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. कन्झम्पशनसाठी आपल्याकडे 130-135 कोटी जनता आहे आणि याच्या आधारावर, वैविध्यतेच्या आधारावर, उत्पादन क्षमतेच्या आधारावर, विविध राज्याच्या संस्कृती, भाषा आणि त्यांच्या खानपान सवयीच्या आधारावर आपल्याला मार्केट डिमांड पण मिळणार आहे. आणि आपली डिमांडच ही एवढी मोठी आहे की आपल्याचकडची डिमांड ही फक्त आपल्या लोकांनी वापरायला सुरुवात केली आपले प्रॉडक्ट, तर आपल्या उद्योगाला, सगळ्या उद्योगाला एक्सपान्शन शिवाय वाव राहणार. म्हणजे ह्या 5ही गोष्टीचा विचार करून आपल्याला आपल्या देशाचं बजेट ठरवणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रेझेंट सिच्युएशन मध्ये काय काय देणं शक्य आहे ते माननीय पंतप्रधानांनी आपल्या जीडीपीच्या जवळजवळ 10%, म्हणजे 20,97,000 कोटीचं पॅकेज ह्या कोविड काळाच्या सुधारणेसाठी दिलं. यात त्यांनी हे बघितलं की हे पैसे सरकार देत आहे, पण त्यातून काय झालं पाहिजे, तर ते आत्मनिर्भरतेकडे जाणारी वाट
आपल्याला निर्माण झाली पाहिजे, त्या गोष्टीला लक्षात ठेवून हे पैसे दिलेले आहेत. तात्पुरती मलमपट्टी नाही. काही ठिकाणी आपल्याला वाटेल, अनेक उद्योजक म्हणाले मला की काय झालं, ह्याला मिळतं त्याला मिळतं, उद्योजकाला काय मिळतं. तर बरोबर आहे. तर मी आज सांगणार आहे की उद्योजकाला काय मिळालं आहे. कदाचित आपल्याला टँजिबल पैशात बँक अकाउंटमध्ये कदाचित काही गोष्टी मिळाल्या नसतील, परंतु आपल्याला डिमांड आणि संधी ही सरकारने निर्माण करून दिली आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये रिफॉर्म्स काय काय केलेले आहे. तर MSME मध्ये रिफॉर्म्स केला, त्याच्या पूर्ण पॉलिसीज मध्ये रिफॉर्म केलेला आहे, तो सांगेल. गरिबांसाठी केलंय, मायग्रंटसाठी केलेलं आहे आणि फार्मरसाठी सुद्धा केलंय. ऍग्रिकल्चरल सेक्टर असेल, फिशरी असेल, फूड प्रोसेसिंग असेल, या सगळ्यामध्ये हे करताना, बदल करताना, रिफॉर्म्स करताना रोजगार कसा वाढेल यावर लक्ष दिलंय. इज ऑफ डुईंग बिझनेस कसं होईल यासाठी लक्ष दिलेलं आहे. आणि त्या वेळेसच्या योजना ह्या काय असतील याचंही भाष्य याच्यामध्ये केलेलं आहे. आता MSME मध्ये काय केलंय हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपल्याला काही जणांना माहिती असेल, आता ते जुनं झालं असं म्हणून 3 महिने 4 महिने, पण ज्यांना मिळालं नसेल त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे, किंवा एखाद्याला माहिती नसेल त्यालाही आवश्यक आहे. MSMEचं रिव्हिजन हे केलंय. अनेकांचं ऑब्जेक्शन असेल की हे MSME डेफिनेशनचं रिव्हिजन का केलं, ते पुढे मी सांगतो. म्हणजे 50 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट आणि 250 कोटी रुपये टर्नओव्हर याच्या आत जो असेल तो 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 उद्योग सुद्धा हा MSME कॅटेगरीत येईल, इथपर्यंत आपली मर्यादा याची डेफिनेशन वाढवलेली आहे. यामध्ये 3 लाख कोटीचं पॅकेज हे उद्योगांना दिलंय. त्यामध्ये 20% कॅश क्रेडिटच्या आणि एक्झिस्टिंग कॅश क्रेडिट आउटस्टँडिंग जे असेल ते, आणि 10% हे टर्म लोनच्या, एवढं सरकारने नॅशनलाइज बँकांच्या थ्रू आपल्याला देऊ केलेलं आहे. ज्यांच्याकडे बँकेचं लोन आहे अशांना हे नक्की मिळणार आहे, परंतु त्यात एक अट होती. ती अट अशी होती की ते अकाउंट स्टँडर्ड पाहिजे. फेब्रुवारी पर्यंतचे इन्स्टॉलमेंट पे केलेले आहेत. मार्च पासूनच्या इन्स्टॉलमेंटला मोरेटोरियम मिळाला, आणि मोरेटोरियम सगळ्यांना मिळाला. NPA असलेल्यांना मिळाला, स्ट्रेस MSME असेल त्यांना मिळाला, आणि स्टँडर्ड असलेल्यांना मिळाला. पण स्टँडर्ड असलेल्यांना 20% ऍडिशनल फंडिंग हे 31 ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे, आणि त्यासाठी गॅरंटी काय आहे, तर सरकारने क्रेडिट गॅरंटी ट्रस्टची गॅरंटी घेतलेली आहे. परंतु एक्झिस्टिंग जे मॉर्गेज असेल त्यावर चार्ज क्रिएट नक्की करावा लागेल. त्यामुळे बँकेबद्दलचा गैरसमज न करून घेता, बँक असून मॉर्गेज मागते असं न म्हणता, ते मॉर्गेज डीड आपल्याला करायला लागेल, पण ऍडिशनल चार्ज त्याला म्हणून आपण तो क्रिएट करायला लागेल. पण आता जे अडचणीत युनिट होते त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी वेगळे 20,000 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन केलं, आणि ते डायरेक्टर्स किंवा RBIच्या नियमाप्रमाणे स्ट्रेस किंवा डाऊटफुल प्रोडक्ट कंपन्यांना हे देता येत नाही. मग त्यांना तर द्यायचं आहे, कोविडमुळे तर सगळ्यांना अडचण आली आहे. मग त्या पार्टनर्स किंवा डायरेक्टर्सना त्या कंपनीच्या पर्सनल अकाउंटवर हे लोन दिलं जाईल. ते किती दिलं जाईल, टोटल डेट ॲज ऑन मार्च हे असेल, जे बॅलन्स शीटवर दिसते आहे, जे आपल्याला मार्केटमधून येणं आहे ती रक्कम, आणि टोटल इक्विटी म्हणजे पेडअप कॅपिटल ह्याच्या ऍडिशनच्या 15% किंवा 75 लाख रुपये मॅक्झिमम, एवढं फंडिंग हे आपल्याला आपल्या बँकेने इंडिव्हिज्युअल नावावर द्यावं. ते पैसे पार्टनर्सनी किंवा डायरेक्टर्सनी कॅपिटल अकाउंटला टाकावे. म्हणजे कॅपिटल अकाउंट स्ट्रॉंग झाल्यानंतर तुमचा बॅलन्स शीटचा जो स्ट्रेस होता तो निघेल, आणि बँकेला तुम्हाला रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी किंवा ऍडिशनल फंडिंग देण्यासाठी आपल्याला पैसे उपलब्ध होतील. मग बँक तुम्हाला परत या योजनेतून रिस्ट्रक्चरिंग मधून पैसे देईल. म्हणजे तुम्ही बाहेरून पैसे आणू शकत नाही, पण तुम्ही टाकले की त्याच्या 75% बँक टाकते. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला इक्विटी इन्फ्युजन कडे जाता येईल. आणि त्याचबरोबर हे पण नाही करायचं आहे, म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे, कंपनी चांगली आहे, लोन फारसं नाही आहे, चांगलं युनिट आहे, 8-10 कोटी टर्नओव्हर आहे, पण तोही अडचणीत आला. मग अशा वेळी काय केलं, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो आपण म्हणतो मुंबई स्टॉक एक्सचेंज, त्याच्या SME प्लॅटफॉर्मवरून आपल्याला इक्विटी इन्फ्युजन म्हणजे SME स्टॉक एक्सचेंजला आपण कंपनी लिस्टिंग करू शकतो. 50,000 कोटी रुपये त्यासाठी इक्विटी इन्फ्युजनचे दिलेले आहेत. फंड ऑफ फंड आहे हा. त्यामुळे आपल्याला आपल्या कंपन्यांचे शेअर
SME प्लॅटफॉर्मच्या माध्यमामधून आपल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स घेतील. हे पहिल्यांदा भारतामध्ये MSME साठी असं केलेलं आहे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन घेतील याची गॅरंटी सरकारने दिलेली आहे. म्हणजे आपल्याला फक्त SME स्टॉक एक्सचेंजला अप्रोच व्हायचंय थ्रू मर्चंट बँकर, आणि एकदा का आपला एक्सपान्शन प्लॅन मर्चंट बँकरने अप्रूव्ह केला की प्रायव्हेट इक्विटी, प्रायव्हेट शेअर होल्डर घेण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन यामध्ये पैसे टाकेल. त्यामुळे लक्षात घ्या, मोठ्यांना वाढण्याची संधी दिली, जे स्टँडर्ड होते त्यांना चालू राहण्याची संधी दिली, जे अडचणीत होते त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पैसे दिले. आणि हे सगळं करताना नॅशनलाइज बँका डोळ्यासमोर ठेवल्या आणि NBFC सुद्धा आहेत, प्रायव्हेट बँका सुद्धा आहेत. फक्त कोऑपरेटिव्ह बँकांसाठी बँकांच्या काही नॉर्म्स मध्ये ते बसत नसल्यामुळे, RBIच्या नॉर्म्स मध्ये बँका पात्र होत नसल्यामुळे त्यांना हे लागू होत नाही. परंतु त्यांच्यासाठी सुद्धा मोरेटोरियम तर दिलाच होता आणि व्याजावर व्याज होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने पण आता सांगितलंय, नुकताच तो रिझल्ट आता लागेल. परंतु त्यामध्ये सुद्धा 2% इंटरेस्ट सबव्हेन्शनची स्कीम ही अगदी 3 दिवसापूर्वी आपल्या माध्यमामधून उद्योग आघाडीच्या फॉलोअपमुळे आणि सर्वच असोसिएशनच्या फॉलोअपमुळे फायनान्स मिनिस्ट्रीने हे आपल्याला देऊ केलेलं आहे. MSME मंत्रालयाच्या माध्यमातून सिडबीकडे हे पैसे येतील आणि जेवढे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये अकाउंट असतील तेवढ्यांना ह्या काळातल्या 2% इंटरेस्ट सबव्हेन्शनचे पैसे हे त्या बँकेला मिळतील. म्हणजे 2% इंटरेस्टचा रिलीफ आपल्याला सरकारने कोऑपरेटिव्ह बँकांसाठी सुद्धा ते लागू केलेलं आहे. त्याबरोबर गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट मध्ये 200 कोटी रुपयापर्यंतचे टेंडर आपण ग्लोबलला बॅन केलंय, ग्लोबल कंपन्यांसाठी आणि लोकल कंपन्यांसाठी चालू केलंय. म्हणजे ग्लोबल बॅन केल्यानंतर कॉम्पिटिशन जी व्हायची ती भारतातल्या कंपन्यांमध्ये होईल. हे 200 कोटी पर्यंतचे टेंडर जर भारतातल्या कंपन्यांनी घ्यावे असं जर सरकारला वाटत असेल तर कंपन्या त्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी साइजेबल कंपन्या पण पाहिजेत, MSME चे बेनिफिट पण द्यायचे आहेत. म्हणून MSME ची डेफिनेशन ही 250 कोटी केली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे मीडियम स्केलचं युनिट जे आहे हे आमचं 200 कोटीचे टेंडर सहज घेऊ शकेल. अशा प्रकारचं आपल्याला जर विचार केला आपण तर याच्यामध्ये काहीही चूक नाही. त्यामुळे वाढण्यासाठी MSME ला मोठ्या स्केलमध्ये जाण्यासाठी ही संधी निर्माण करून दिलेली आहे. यामध्ये एक लक्षात घ्या, MSME चे जे विक्रेते आहेत त्यांचं MSMEच्या रजिस्ट्रेशन मध्ये जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्या रजिस्ट्रेशन मध्ये आहेत, परंतु आपल्याला जेम पोर्टलवर आपण नसू, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जे जेम पोर्टल आहे त्यावर जर नसू, किंवा SME डेटा बँक म्हणून MSME मंत्रालयाने एक डेटा बँक केलेला आहे आणि त्या डेटा बँक मध्ये जर आपण नसू तर त्या टेंडरला हे कळेल कसं की MSME मध्ये आहेत कोण? कारण 20% माल हा MSME कडून घ्यायचा आहे. सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट, सगळे स्टेट गव्हर्नमेंट, सगळ्या PSU, सगळ्या DPSU, CPSEs या सगळ्यांना माल हा 20% कंपल्सरी MSME कडून घ्यायचा आहे. त्यातले 5% हा SC ST एंटरप्रेन्युअर आणि 3% हा महिला उद्योजक यांच्याकडून जर कंपल्सरी घ्यायचा आहे विथ 15% प्राइस प्रीमियम, म्हणजे 15% प्राइस हाईक जरी असेल तरीही MSME ला ती ऑर्डर मिळू शकते. अशा प्रकारची प्रोव्हिजन सरकारने केलेली आहे. आपण ही वापरणार का? आपल्याला वापरायची असेल तर आपल्याला त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आम्ही ते केलंय की नाही हे आपण बघण्याचं काम आहे. नसेल केलं तर आमचं आत्मनिर्भर सहाय्यता केंद्र उद्योग आघाडीचं जे आहे ते त्यातून आपल्याला माध्यमातून ती सगळी माहिती मिळेल, ते आम्ही करून सुद्धा देऊ. म्हणजे परचेसरनी जेव्हा टाकलं की माझी ही रिक्वायरमेंट आहे तर अधिकाऱ्यांनी असं सुरुवात केलं सुरुवातीला की आमच्याकडे MSME मध्ये कोण बनवतं हा प्रॉडक्ट हेच माहित नाही. डेटा नसल्यामुळे आम्ही सगळं मोठ्या कंपन्यांकडून घेऊन टाकलं. पण आता तसं होणार नाही. MSME संबंध नावाचं एक पोर्टल काढलंय. त्या MSME संबंध पोर्टलवर आपल्याला हे लक्षात येईल, जे www.msmesambandh.gov.in या पोर्टलवर आपल्याला हे लक्षात येईल की कुठले कुठले टेंडर्स आहेत, त्यामध्ये कुठे कुठे 20% माल हा MSME कडून आलेला आहे आणि कुठल्या कुठल्या मालामध्ये विमेन एंटरप्रेन्युअर आणि SC ST एंटरप्रेन्युअर कडून मिळालेला आहे, किंवा कुठे अजून व्हॅकन्सी आहे, म्हणजे कुठे अजून डिमांड आहे जिथं मिळालाच नाही. कुठल्या प्रॉडक्ट मध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरर मिळत नाही हे तिथं लक्षात येईल.
मग आपल्याला लक्षात येईल की प्रभुदेसाई तुम्ही काम करा, या प्रॉडक्ट मध्ये सरकारला MSME चा उत्पादकच मिळत नाही, पण सरकारला एवढी रिक्वायरमेंट आहे, छत्तीसगड गव्हर्नमेंटला रिक्वायरमेंट आहे, जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटला रिक्वायरमेंट आहे. आम्ही जम्मू काश्मीर आजपर्यंत कन्सिडरच केला नव्हता, पण आता जम्मू काश्मीरला सुद्धा सगळे कायदे लागू झाले. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या गव्हर्नमेंटला काय पाहिजे हे तुम्हाला MSME संबंधवर कळेल, आणि ते त्यात जर तिथे कोणी रजिस्टर्ड नसेल तर तो प्रॉडक्ट बनवा, तो प्रॉडक्ट विका. केवढी मोठी संधी आहे. म्हणजे घर बसले आहे, ऑफिस बसले आहे, कुठेही फॉर्म भरायला जायचं नाही, कुठल्याही एजंटला पैसे द्यायचे नाही. हा जो विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि उद्योगातला सुशिक्षित वर्ग असल्यामुळे त्यांनी इतरांना सांगितलं पाहिजे की मोदी गव्हर्नमेंट इज डुईंग वेल, आणि आमच्या सगळ्या आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या. आताच्या कोविड काळामध्ये 12% आपलं कॉन्ट्रीब्युशन आणि 12% एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन, हे पीएफचं कॉन्ट्रीब्युशन हे सरकारने दिलंय. म्हणजे 6 महिन्यामध्ये पगार जो होता आपल्या एम्प्लॉईचा तो 25% म्हणजे 24% पगार तर सरकारने दिलाय. ते आम्ही कधी सांगणार लोकांना. आणि जर ज्यांना कुणाला माहिती नसेल आणि केलं नसेल तर आपण लिहून घ्या आणि आपल्या PPF कन्सल्टंटकडे जाऊन किंवा कार्यालयाकडे जाऊन हे सांगा की मी यात बसतो की नाही या स्कीम मध्ये, तुम्हाला ते सगळे पैसे रिफंड होतील. हे पैसे रिफंड होतील किंवा पुढच्या ह्याच्यात ऍडजस्ट होतील. त्यामुळे 24% पैसे हे सरकारचे आहेत EPFचे. म्हणजे काम उद्योजक अडचणीत आला म्हणून कामगाराला अडचणीत नाही येऊ द्यायचं. ठीक आहे, 100% नाही देऊ शकत, पण 25% तर दिले. अशा प्रकारचं आपल्याला त्यामध्ये हे झालं आहे. आत्मनिर्भर आपण शिकतो आहोत. आत्मनिर्भर माहिती करून घेताना कुठून विचार केलाय, हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. 20 वर्षाचा टाइमलाईन केलेली असेल. त्यामुळे अटल टिंकरिंग लॅब केलेले आहेत प्रायमरी स्कूलमध्ये, नंतर प्री प्रायमरी स्कूल, माध्यमिक स्कूल, ह्या सगळ्यांमध्ये अटल टिंकरिंग लॅब साठी योजना केलेली आहे. जे छोट्या छोट्या मुलांचं इनोव्हेशन आहे, प्रॉडक्ट बेस्ड त्यांना काही एक्सपेरिमेंट करायचे आहेत, त्यासाठी अटल टिंकरिंग लॅबला पैसे दिले आहेत. भारतामध्ये आता किमान 6000 अटल टिंकरिंग लॅब सुरू झालेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन IITs, इंजिनिअरिंग कॉलेजेस, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स, मोठ्या कंपन्या यांच्याकडे अटल इन्क्युबेटर केलेले आहेत. अटल इनोव्हेशन मिशनला 10,000 कोटी रुपये दिलेले होते, ते अजून संपलेले नाही आहेत. म्हणजे इनोव्हेशनला चालना आहे. त्यामध्ये अटल इंडिया चॅलेंज ज्याला म्हटलं, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि या स्पर्धाच्या माध्यमातून इनोव्हेशनची बँक केलेली आहे. आयडिया बँक MSME केलेली आहे. त्याचं एक वेगळं पोर्टल MSMEचं केलेलं आहे. त्यामुळे आयडिया बँकचं MSME आयडिया बँक या पोर्टलवर आपल्याला अनेक आयडियाज दिसतील. यू कॅन परचेस इट, यू कॅन कोलॅबरेट विथ दॅट इनोव्हेटर. तुम्हाला ते पेटंटचं कॉन्ट्रॅक्ट करता येईल. जर टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर सरकारी कंपन्यांकडून तुम्हाला टेक्नॉलॉजी घेता येईल. टेक्नॉलॉजी जर नसेल अवेलेबल, विदेशातून घ्यायची असेल तर त्यासाठी फंडिंग मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित ह्या अटल इनोव्हेशन मिशन मध्ये अवेलेबल आहेत. हे आपण आत्मनिर्भर करताना काही गोष्टी ज्या आता या पॅकेजच्या स्वरूपात आपण बघत होतो, त्यामुळे हे पॅकेजची स्कीम आहे, ते मी थोडक्यात सांगतो की मायग्रंट लेबर आणि याच्यासाठी आपण सप्लाय फूडचा केलेला आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजना आहे. तुम्ही म्हणाल उद्योजक आहे आम्ही, आम्हाला कशाला रेशन कार्डचं सांगता, पण तुम्ही उद्योजक आहात. परंतु तुमच्याकडे असलेला कामगार वर्ग आहे, तुमच्याकडे असलेले 200 कामगार असतील, 200 फॅमिली असतील, 50 कामगार असतील, त्यांचे फॅमिली असेल, आणि यांना रेशन कार्डची आवश्यकता आहे. आणि यांच्या रेशन कार्डसाठी हे काही मुंबईतले नसतील, हे धुळ्याचा कोणी आला असेल, कोणी उस्मानाबादचा आला असेल, कोणी कोकणातून आला असेल, त्यांचं रेशन कार्ड गावाकडे असेल, इथं रेशन कार्ड नाहीये असं त्यांची ओरड असते, त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही. परंतु आता हा पण प्रश्न मिटला. त्यांचं एकदा का KYC झालं, बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन झालं, व्हॅलिडेशन झालं कार्डचं, तेवढं करून घ्यायचं त्यांनी गावाकडे जाऊन, आणि मग त्यांनी भारतात कुठेही धान्य रेशनच्या दुकानावर 2 रुपये 3 रुपये किलोनी जे मिळतं ते त्याला मिळणार आहे. म्हणजे आमच्या कामगारांसाठी आपण जर का एवढे कष्ट घेतले तर त्या कामगारांचे पैसे वाचणार, पैसे वाचले म्हणजे त्याचा पगार वाढ झाला. अशा प्रकारे आपण त्याची मदत केली पाहिजे. त्यानंतर अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्सची स्कीम काढली. या अफोर्डेबल हाऊसिंग रेंटल मध्ये का केलंय तर उद्योगाला परत चालना मिळणार आहे. आता बिल्डर बांधतोच घर, त्यासाठी PMAY योजना होती, म्हणजे पंतप्रधान आवास योजना. 2.5 लाख रुपयाचं तिथं इन्सेंटिव्ह होता, म्हणजे सबसिडी होती. तर ती क्रेडिट लिंक सबसिडी आहे. परंतु
ती जी काही 2.5 लाख रुपयाची होती ती रेग्युलर बिल्डर्सना मिळायची. म्हणजे बिल्डरने घर बांधल्यानंतर कुटुंबाने पहिलं घर घेतल्यानंतर त्याला मिळायची. परंतु आता घर घेण्याचं किमान 1 वर्षभर लोक थांबतील, कारण कोविड काळामध्ये पगार मिळेल की नाही पूर्ण माहिती नाहीये, त्यामुळे ते थांबेल. मग घर बांधायचं थांबेल. ते होऊ नये म्हणून अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांना घर रेंटल देण्यासाठी बांधायचंय त्यांनी बांधावं, म्हणजे हाऊसिंग सेक्टरमध्ये परत त्याला सप्लाय करणाऱ्या लोकांचा MSME ला बूम मिळेल, तिथे डिमांड वाढेल. त्यामुळे रेंटल हाऊसिंगला सुद्धा या ठिकाणी 2,67 लाखाची सबसिडी लागू केलेली आहे. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर असेल, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर बांधणार असेल, लागू आहे. कोणी बिल्डर असेल तो बांधणार आहे आणि रेंटल स्कीम देणार आहे, त्यांना लागू आहे. त्यामुळे हॉस्टेल्स बांधणार आहेत, त्यांना लागू आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळेल. छोटे छोटे व्यावसायिक आहेत, स्ट्रीट वेंडर्स आहेत, त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचं या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत नॅशनलाइज बँकांच्या माध्यमातून. आता आपण ऍक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिफंडवर, ह्या रिफॉर्म्सवर येऊ. ऍग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, मुंबई ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने, उद्योगाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने सक्षम आहे. परंतु आमच्या ग्रामीण भागामधले जे शेतकरी आहेत, ऍग्रिकल्चरिस्ट आहेत, यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर आपली अर्थव्यवस्था सुधारणार कशी? त्यामुळे एका बाजूला शेतकरी, आता कायदा बदलला, तो सगळा शेतकरी सक्षमीकरणाचा कायदा आपण म्हणू, त्यामध्ये त्या कायद्याप्रमाणे आपल्याला शेतीचा माल कुठेही डायरेक्टली नेऊन विकता येईल, कुठल्याही प्रोसेसर्सना तो माल खरेदी करता येईल, प्री सोईंग कॉन्ट्रॅक्ट करता येईल. मार्केट कमिटीच्या दलालांच्या कमिशनमुळे शेतकऱ्यात जो नाडला जात होता ते बंद होईल. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी मार्केटिंगचे द्वार ओपन झालेले आहेत, डायरेक्ट तो पेरायच्या आधी कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे हे सगळं चांगलं झालंय, पण त्याला जोड इन्फ्रास्ट्रक्चरची पाहिजे. एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून अन्नधान्य, कडधान्य, फळभाज्या, भाज्या हे काढलं, पण त्यांना स्टोरेजला परवानगी दिली, पण स्टोरेज स्टोअर पाहिजे, स्टोअरचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, कोल्ड स्टोअर पाहिजे, ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी 1 लाख कोटी रुपये दिलेले आहेत. तुम्हाला ऍडिशनल जर गोष्ट, ऍडिशनल बिझनेस म्हणून जर का ग्रामीण भागात करायचं असेल, कृषी आधारित उद्योग करायचा असेल, तर नाव दिस इज राईट टाइम टू एंटर इन टू फूड प्रोसेसिंग. त्यासाठी मायक्रो फूड एंटरप्राइज, गावातल्या छोट्या 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 लोकांना शेतात पिकवलं की लगेच हे इथं बनवून आम्हाला द्या आणि मग एकत्रित करून आम्ही त्याचं मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करू. अशा प्रकारचं मुंबईवाल्यांनी विचार करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे. तिथे मोफीच्या अंतर्गत, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून त्यांना तिथे 2 कोटी रुपयापर्यंत, विचार करा, 2 कोटी रुपयापर्यंत विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी क्रेडिट गॅरंटीच्या अंतर्गत लोन पण मिळणार आहे. हे फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी पण मिळणार आहे. कारण साधी गोष्ट आहे, फरक कसा आहे बघा. औरंगाबादमध्ये कोणी जर का युनिट टाकायचं म्हटलं तर कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची, तर एक फ्लॅटची किंमत 20 लाख, 30 लाख, 50 लाख. तेवढ्याच फ्लॅटची किंमत मुंबईमध्ये 2 कोटी. त्यामुळे मुंबईत तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटी देऊन 2 कोटीचं लोन मिळेल सुद्धा. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर औरंगाबादला 30 लाखाचं मिळेल आणि छोट्या गावामध्ये गेलं ग्रामीण भागात तर त्याचं 2 लाख पण किंमत नाही. सिक्युरिटी देणार काय? मग सरकारने हा विचार केला, जर जिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल, सेल्फ सफिशियंट करायचं असेल, तर हे क्रेडिट गॅरंटीचे लोन हे सगळे त्याला पण दिले पाहिजेत. सरकार त्याची गॅरंटी घेणार आहे. त्यामुळे 2 कोटी रुपयापर्यंतचं सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचं कर्ज हे मायक्रो फूड एंटरप्राइजला, तसंच फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी मिळेल. यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप असतील तर त्यांना मिळेल, ऍग्रिकल्चरिस्ट एंटरप्रेन्युअर असेल त्याला मिळेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल त्याला मिळेल, याच्यामध्ये सोसायटी असेल त्यालाही मिळेल. त्यामुळे आपल्याला हे शक्य आहे की इंडिव्हिज्युअल तिथल्या लोकांनी हे सगळं करावं. त्याचबरोबर मोफीच्या अंतर्गत आताच नवीन स्कीम 22 तारखेलाच लॉन्च झाली. ती म्हणजे अशी आहे की फूड प्रोडक्शन करणार आहोत, पण त्याचं टेस्टिंग, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट काय आहे, क्वालिटी टेस्टिंग कोण करणार? आणि जर का त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी जर का म्हणजे स्वतःच्या कंपनीमध्ये जर सगळ्यांनी लॅब तयार करायला सुरुवात केली तर पैसे खूप लागतील. त्यामुळे त्याची टेस्टिंग लॅबोरेटरी करण्यासाठी वेगळी स्कीम आणि वेगळे एंटरप्रेन्युअर तयार होऊ शकतात. म्हणून तुमच्यासाठी अजून एक संधी आहे की जे ह्या विषयातले तज्ज्ञ असतील त्यांनी टेस्टिंग लॅबोरेटरी करण्यासाठी 3 कोटी रुपयापर्यंतची योजना अवेलेबल आहे.
म्हणजे आणि हे लोन नाही, हे ग्रँट इन एड आहे. म्हणजे हा ग्रँट आहे पूर्ण, म्हणजे साधारणतः 70% ग्रँट. म्हणजे 4 कोटी रुपयापर्यंत प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर 3 कोटी रुपये सरकार देणार आहे. ते कुठल्या कॉलेज पण घेऊ शकतं, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन पण करू शकतं किंवा प्रायव्हेट एंटरप्रिन्युअर सुद्धा करू शकतो. ही यामध्ये नाहीये प्रेझेंटेशन मध्ये, पण ही आता 22 तारखेला आलेली स्कीम. त्यामुळे एका बाजूला प्रोसेसिंगला चालना दिली आहे, एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर करताय, एका बाजूला लॅबोरेटरी आणि त्याच्यासाठी सुद्धा ग्रँट दिलेली आहे. म्हणजे सगळं थिंकिंग इन टोटॅलिटी ज्याला म्हणतो. आणि ही शेतीचे उत्पादन असल्या कारणाने अॅनिमल हस्बंडरीला टाळून चालणार नाही. म्हणून आपल्याला पशुधनाच्या बाबतीमध्ये सुद्धा डिसीज कंट्रोलला 13,000 कोटी रुपये दिलेत, त्याच्या वेगळ्या स्कीम लागू आहे. अॅनिमल हस्बंडरीसाठी त्याचंही इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. दूध दुभते आहेत, गाई म्हशी घेतलेल्या आहेत, पण त्याचं डेअरीचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे तर दुधाला पैसे मिळतील. म्हणून कुणाला डेअरीचे प्रोजेक्ट टाकायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आहे. मग कॅटल फीड इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे कॅटल फीडच्या जर कंपन्या टाकायच्या असतील तर त्याचं सुद्धा कॉमन फॅसिलिटी सेंटर करता येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा 15,000 कोटी रुपये नाबार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळतील. त्यानंतर हे सगळं करताना आपण आता टीव्हीवर ऐकत असाल आपण की काय तो शेतकरी कायदा केला, शेतकऱ्याला लोक फसवतील, व्यापारी फसवेल, अमुक होईल तमुक होईल. हे काही बरोबर नाही. मार्केट कमिटी वालेच लोक त्याला मदतीला असले पाहिजे होते. आहेत ना बाबा, मार्केट कमिटी काय काढून नाही टाकले. एपीएमसी ऍक्ट इज देअर, चॉईस इज विथ फार्मर की वेदर टू सेल इन एपीएमसी और सेल इन ओपन मार्केट. त्यामुळे ऑप्शन ओपन आहे. मग ओपन मार्केटमध्ये जाताना त्याला जर स्ट्रेंथ नसेल त्याची स्वतःची, त्याला माहिती नसेल, तर त्यांनी एफपीओ करावी, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करावी. त्याला वेगळं ट्रेनिंगचे पैसे आहेत. त्याच्यासाठी ऑपरेशन ग्रीन्स आहे. ऑपरेशन ग्रीन्सच्या माध्यमातून 50 कोटी रुपयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची वेगळी योजना आहे आणि त्याच्या मार्फत फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन कॅन साइन अ कॉन्ट्रॅक्ट विथ प्रोसेसर्स, विथ कॉर्पोरेट्स, विथ मल्टीनॅशनल कंपनीज की आमचा माल तुम्ही हा असा या रेटने विकत घ्या. आणि जर का आधी कॉन्ट्रॅक्ट केला असेल आणि जेव्हा माल पिकेल त्यावेळी जर का रेट जास्ती असेल तर बंधन आहे परचेसरवर की त्या रेटने घ्यावा किंवा त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्च्युअल एग्रीमेंट असं करावं की 50% वाढ म्हणजे जो प्रॉफिट आहे तो त्यांना शेअर करून द्यावा. अशा प्रकारे भाव वाढीच आहे. पण जर भाव कमी झाला तर मात्र तिथे काही स्कोप नाही. परचेसरने ज्या रेटने कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या रेटने शेतकऱ्याकडून घेतला पाहिजे. म्हणजे फायदा परत शेतकऱ्यांचा आहे आणि उद्योजकाचं नुकसान नाही आहे. कारण त्याला माहिती आहे की त्याच्या प्रोडक्टची कॉस्ट तो स्वतः ठरवतो. माझ्या प्रोडक्ट मला जर का 10 रुपयाला इनपुट कॉस्ट असेल तर मी 100% त्याच्यावर माझे ओव्हरहेड्स वगैरे सगळं ऍड करून 12 रुपयाला विकणारच आहे. मला प्राइस कंट्रोल नाही आहे तर शेतकऱ्यांना का? त्यामुळे मला माझ्या रॉ मटेरियलच्या किमतीवर ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला नुकसान नाही आहे आणि शेतकऱ्याला मात्र फायदा आहे. असं चांगलं मॉडेल यामध्ये काढलेलं आहे. याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे. या मुंबईच्या उद्योजकांशी मी चर्चा करतो हे मला माहिती आहे. त्यातलं ब्ल्यू रिव्हॉल्युशन हे खूप मोठं आहे. मध्यंतरी नवी मुंबईमध्ये खूप चांगला एक सेमिनार एमएडीसीच्या माध्यमातून झाला. केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेबांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आयोजनातून हा विषय झाला होता. फिशरीज साठीचं काय स्कोप आहे, त्यासाठी मत्स्य संपदा योजना, आपण सगळेजण तज्ञ आहात, गुगलवर जाऊन तुम्ही मत्स्य संपदा योजना बघून घ्या. मत्स्य संपदा योजनेमध्ये अनेक आता दार ओपन झालेले आहेत. कोकणातल्या उद्योजकांसाठी आहे. म्हणजे फक्त समुद्र किनाऱ्यावर असलेल्यांसाठीच नाही तर गोड्या पाण्यातल्या माशांसाठी सुद्धा. म्हणजे नदीत होऊ शकतं, धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मत्स्यपालन होऊ शकतं, शेततळी अनेक प्रकारे केलेले आहेत त्या शेततळ्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारे ॲक्वाकल्चर याच्यामध्ये ॲक्वाकल्चरमध्ये आपल्याला काय काय काम करता येऊ शकतं ह्या योजनेमध्ये सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला हेल्थ रिफॉर्म्स आपल्याला बघितले पाहिजेत. मनरेगाचं ठीक आहे. हेल्थ रिफॉर्म मध्ये एमएसएमई सेक्टरमध्ये आता सगळ्या हेल्थ सर्व्हिसेस आहेत. डॉक्टर कम्युनिटीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे आपण लक्षात घ्या आयुष्यमान भारत नावाची योजना आपण ऐकली असेल, ज्यामध्ये ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे म्हणजे आणि पिवळं रेशन कार्ड आहे, जे अंत्योदय रेशन कार्ड आहे, अशा 50 कोटी जनतेसाठी 5 लाख रुपयाचा विमा हा मोदी सरकारने दिलेला आहे. म्हणजे 1350,000वर 5 लाख कोटीपर्यंतचे उपचार हे सरकारी खर्चातून होतील. म्हणजे
पेशंटला मोफत होतील. एका कुटुंबाला 5 लाख रुपये खर्च करण्याची क्षमता ह्या आयुष्यमान भारत योजनेने खेड्यातल्या दिलेली आहे, ग्रामीण भागात दिलेली आहे. पण तिथे हॉस्पिटल नाही, त्यांना त्यासाठी शहरात यावं लागतं. आणि हॉस्पिटल खेड्यात का टाकतील? कारण तिथे पेइंग कॅपॅसिटीच नाही, त्यामुळे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करता येत नाही. आणि आता लगेच होईल का? तो होणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हेल्थ सेक्टर MSME मध्ये आणलं. एका वाक्याचा रिफॉर्म आहे, पण बिझनेस रिव्हॉल्युशन बघा किती आहे. ह्या सगळ्यांनी असं ठरवलं हॉस्पिटल हेल्थ केअर सर्व्हिसेस देणाऱ्यांनी की एक चांगली डायग्नोस्टिक लॅबोरेटरी आम्हाला तालुक्याच्या गावी टाकायची आहे. तर 20 कोटी रुपयाचं क्लस्टरच्या माध्यमातून आपल्याला सरकारी खर्चातून कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणून देता येईल. मोठे हॉस्पिटल उभे राहिले तर त्याचा 250 कोटीचा टर्नओव्हर व्हायच्या आधी त्याला त्यामध्ये सबसिडी मिळेल, डी झोनचे जे बेनिफिट आहेत ते मिळतील. त्यामुळे MSMEचं ज्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या त्याला सर्व्हिस सेक्टर म्हणून मिळेल. सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग इक्वल कॅटेगरी केली, हे एक वाक्य आपण ऐकलं असेल. आणि MSME सेक्टर हे MSME मध्ये आणलं, हे एक वाक्य ऐकलं असेल. या 2 वाक्याचा अर्थ किमान भारतातल्या 740 जिल्ह्यांमधल्या सगळ्या तालुक्यांमध्ये म्हणजे जवळजवळ 7,000 तालुक्यांमध्ये आपल्याला अनेक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकलचं उभं राहायला मदत होईल. ही एवढी मोठी व्याप्ती ह्या एका रिफॉर्मची आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्मनिर्भर जर व्हायचं असेल आरोग्याच्या बाबतीत तर सर्व्हिसेसच्या बाबतीत आधी होऊया, मग इनोव्हेशन आणि मग मेडिसिनच्या बाबतीत त्याच्यामध्ये पण काम चालू आहे. त्यामुळे आपण GR चा अर्थ हा कायदा म्हणून न बघताना त्याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे असा जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की पुढच्या काळामध्ये, पुढच्या वर्षात, महिन्याभरात, 4 महिन्यात, 6 महिन्यात आपल्याला त्यात बिझनेस आहे. तर ह्या काही वेबसाईट्स आहेत, या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं कळेल. मी सुभेदारजींच्या माध्यमातून हे प्रेझेंटेशन कुणाला हवं असेल त्यांच्याकडे फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्याकडून आपण नक्की घ्यावं, म्हणजे यातलं अजून काही आपल्याला सजेशन असेल तर तेही टाकावं, म्हणजे आपण आणखीन पुढे इतर लोकांना सांगताना त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मदत होईल. ह्या सगळ्या रिफॉर्म्स मध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रचंड आहे आणि या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचा विचार करताना आपल्याला आत्मनिर्भरसाठी काय केलंय हे मी थोडक्यात 1-2 मिनिटात सांगेन आणि मग आपण संवाद थांबवू. आता डिफेन्स क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरसाठी DRDOने 110 प्रॉडक्टची लिस्ट काढली आहे की ज्यामध्ये इंडिजनाइज करायचं आहे. त्यासाठी DIO सारखं वेगळं सेक्शन, वेगळी एक सेक्शन कंपनी सुरू केलेली आहे आणि DIOच्या माध्यमातून आणि डिफेन्स इनोव्हेशन सेंटर, योगायोगाने डिफेन्स इनोव्हेशन सेंटर हे महाराष्ट्रातलं नाशिकमध्ये आहे आणि ते मंजूर झालेलं आहे. परंतु आताही आपण जे कोणी डिफेन्स सेक्टरमध्ये काम करत असतील ते डायरेक्ट डिफेन्स सेक्टरला, डिफेन्स मिनिस्ट्रीकडे अप्रोच करून तुम्हाला DIOच्या माध्यमातून सगळे इनपुट मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने 100 प्रॉडक्टची यादी जाहीर केली आहे की जे प्रॉडक्ट आता विदेशातून मागवायचे नाहीत, बॅन केलेले आहेत. बॅन केला याचा अर्थच भारतीय उत्पादकांना ती वाव आहे, संधी आहे. तिन्ही डिपार्टमेंट याचे जे विंग आहेत डिफेन्सचे, एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही यांच्याकडे डायरेक्टोरेट ऑफ इंडिजनायझेशन असं एक वेगळं सेक्शन ओपन केलं. एक डायरेक्टर त्याला दिलेले आहेत आणि या डायरेक्टरच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर गेले की products to be indigenized, लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स आयडेंटिफाईड फॉर इंडिजनायझेशन अशा प्रकारच्या लिस्ट दिसतील आणि त्या युजर डिपार्टमेंटकडे, त्या DPSUs कडे तुम्हाला त्याचं माहिती मिळेल, त्याचे ड्रॉइंग्स मिळतील, त्याचं जे काही हे आहे इंडिजनायझेशन प्रोग्राम आहे त्यामध्ये तुम्हाला भाग घेता येईल. त्यामध्ये जर का काही अडचण आली तर पुन्हा उद्योग आघाडी इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून, DIOच्या माध्यमातून आपल्या मदतीसाठी तयार आहे. हे झालं डिफेन्स क्षेत्रामध्ये. टेक्निकल टेक्सटाईलच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगळी योजना आणलेली आहे. टेक्सटाईल मध्ये आपण बऱ्यापैकी विदेशावर अवलंबून होतो टेक्निकल टेक्सटाईलवर. त्यामुळे आता टेक्निकल टेक्सटाईल मध्ये पेटंट घेणारे लोक आपले आहेत पण प्रोडक्शन भारतात होत नाही. तेवढे डिमांड जर एकत्रित झाली तर आपल्याकडे प्रोडक्शन त्या परवडण्याच्या किमतीत होईल. अशा प्रकारची योजना करण्यासाठी टेक्सटाईल मिनिस्ट्रीने काही रिफॉर्म्स केलेले आहेत आणि हे सगळं करताना उद्योगाला वाढ द्यायची असेल तर त्या ठिकाणी कामगार कायदे सुद्धा बदलले पाहिजेत. हाही खूप सरकारने केलेला आहे. कामगार कायद्याबाबत आपण एक स्पेशल संवादाचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत जेणेकरून कामगारांचं तीळमात्र नुकसान न होता उद्योजकाला मात्र फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सारखं एक चांगला टूल देऊन उद्योग वाढण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. मला वाटतं अशा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, मिनिस्ट्रीमध्ये
आपल्याला काय काय आत्मनिर्भरसाठी होण्यासाठी मदत केली आहे हे सगळं आपल्याला त्या त्या वेबसाईटवर दिसेल. आपण जरूर बघावं आणि आपल्या संवादाच्या माध्यमामध्ये आपण जर सामील झालात तर मला वाटतं की आपल्याला नवीन माहिती ही वेळेवर मिळेल. आणि वेळेवर एकदा माहिती मिळाली की बाकी उद्योजकाला काहीच लागत नाही हे आम्हाला माहिती आहे. मग उद्योजक हा आत्मनिर्भर आहे की सरकारी यंत्रणेशी कसं काम करून घ्यायचं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सर्व त्यात ज्ञात आहात, तज्ज्ञ आहात, ते तुम्ही करू शकता. परंतु माहिती वेळेवर मिळणं हे माझं काम आहे. ते सुभेदारांच्या माध्यमातून आणि प्रभुदेसाईंच्या माध्यमातून आज आपण करण्याचा प्रयत्न केला. हा आपला संवादाचा पहिला प्रयत्न आहे. आणि ह्यातून एकदा जर का आपल्याला लक्षात आलं की ह्या संवादाच्या उपक्रमातून आपल्याला अनेक दालनं खुली झालेली आहेत, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या आमच्या योजनेला, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या ह्या योजनेला आपण पाठिंबा द्यावा. म्हणजे जेणेकरून आपण कसं आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबई बोलली की सगळा महाराष्ट्र हलतो. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये पुढाकार घ्यावा. म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते पण काम करतील, तुमच्याकडूनही आम्हाला प्रेरणा मिळेल आणि अतिशय खूप चांगल्या प्रकारे आत्मनिर्भर संकल्प पूर्ण करण्यासाठी सिद्धीचे संकल्प आणि त्यामध्ये आमचा प्रयत्न अशा प्रकारे आपण पूर्णत्वास नेऊ, एवढंच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रदीपजी. अतिशय उपयोगी उत्तम माहिती आपण दिलीत. आणि मला असं वाटतं भारतात हे पहिल्यांदाच होत असेल की एखादी पॉलिटिकल पार्टी आपल्या सरकारने दिलेल्या योजना लोकांपर्यंत प्रत्यक्ष घेऊन जाते. तर मी गेले अनेक वर्ष राजकारणात बघतोय की असं कधी झालेलं नाहीये आणि अतिशय उपयुक्त आहे. उद्योगांना जर मोठं व्हायचं असेल तर ह्या माहितीचा खूप उपयोग करून घेता येईल. आता आपल्याकडे मी बघतोय इकडे बसलेले आहेत काही लोक टेक्सटाईल मधले आहेत, काही वेस्ट पासून एनर्जी मधली लोक आहेत, काही केमिकल टेक्नॉलॉजिस्ट आपल्याकडे जोडले गेलेले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एक दोघं जण आहेत. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की हे आमचं पहिलं पाऊल आहे. ह्या पाऊलानंतर पुढची वेळ आमची जी आहे, आमची योजना आहे की आपल्या सगळ्यांच्या इंडस्ट्रीजच्या लीडर्सना येऊन आम्ही प्रत्यक्षपणे भेटू. तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपापल्या इंडस्ट्रीजच्या सगळ्या लोकांना गोळा करून जर तुम्ही आम्हाला भेटायला बोलवलं तर आम्ही तुमचे सगळे सूचना, तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील, काही इश्यूज असतील, आम्ही सगळे तुमच्याकडनं ऐकून घेऊ आणि त्याच्यावरनं आपण काय काय सोल्युशन्स काढायचा प्रयत्न करू. आत्ता जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, प्रदीपजी जर तुमची परवानगी असेल तर 5 मिनिट आहेत अजून, आपण करूया. 2 प्रश्न आपण घेऊ शकतो. कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा आणि वेव्ह करावा, तर मग त्याला स्पॉटलाईट मध्ये घेता येईल. कोणी आहे का? कारण काल काही लोकांशी बोलताना काही लोकांचे प्रश्न होते माझ्यासमोर. चौधरी साहेबांना काही बोलायचं? हा चौधरी साहेब बोला. आवाज नाही येत आहे. आवाज अनम्यूट करा, माईक अनम्यूट करा तुमचं. माईकच्या बटनवर क्लिक करा. होस्टने करून घ्या. केलं सर, त्यांना केलं. झालं. थँक्यू पेस्करजी. खूप खूप छान इनिशिएटिव्ह, खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे मदत करण्यासाठी पुढाकार घेताय, खूप मोठी गोष्ट आहे. अशोक सुभेदार तर आमचे अगदी खूप क्लोज मित्र आहे. आता त्यांच्या थ्रू, इतक्या सर्व लोकांच्या थ्रू पुढाकार घेणार आणि ते वरपर्यंत फॉलोअप करणार, तर कोणीतरी आम्हाला मायबाप आहे असं वाटायला लागलंय. खूप चांगली फिलिंग आहे. आणि आमचे काय बरेच प्रश्न असतील, थोडेफार जसे जसे येतील तसे आम्ही सांगू. एक छोटासा प्रश्न सांगू का सर? आता इथं आउट ऑफ एक नवीन ट्रान्झॅक्शन टॅक्स चालू झालाय. आपण 1 टॅक्स रिजाईम मध्ये चाललो आहे आणि त्याच्यात एक नवीन 0.075% ट्रान्झॅक्शन टॅक्स 50 लाखावर टर्नओव्हर झाला तर हे अमाऊंट फार छोटी आहे. पण ते काय होतं, भीक नको पण कुत्रे आवरा, अशा प्रकार त्याचे रिटर्न भरा, हे करा ते करा. तर हे तुम्ही त्याच्यासाठी करा, हा काढून टाका. तुम्ही जीएसटी 20% करा आणि जीएसटीचा फायदा होत नसेल तर मग 10% करा, इफ यू से दॅट. पण हे नवीन टॅक्स कमी करा सर. दिस इज टू मच टॅक्सिंग. माझं एक रिक्वेस्ट आहे, बघा काय होऊ शकतं सर. थँक्यू. हे हा प्रश्न नाही, ही मागणी आहे. मागणी आहे. ओके. जशी आहे तशी माझी आहे, कारण मी पण उद्योजकच आहे. ही मागणी आहे, बरोबर आहे. आणि त्याचं काही मी समर्थन करणार नाही. त्यामुळे आपल्याला उद्योजकांना हे पाहिजेच आहे. आपण नक्की मागणी करू. याच्या सिम्प्लिसिटीकडे जाण्यासाठी काय आहे, परंतु टॅक्स रेजिम मध्ये काय अडचण आहे, फॉर्म करताना 50 लाखापेक्षा वर टर्नओव्हर केलं की टॅक्स लागणार आहे.
ते तुम्ही अनेक जणांकडून घ्यावं, त्याचे अनेक प्रॉडक्ट तयार व्हावेत, अनेक उत्पादक तयार व्हावेत, अशा प्रकारे काही योजना असेल असं मला वाटतं. म्हणजे विशफुल थिंकिंग असा विचार करू आपण. आम्ही ग्रोथ कधी करू सर? असायला नको हे मलाही वाटतं. आपण मागणी नक्की करू. ओके, ठीक आहे. थँक्यू. अजून कोणी आहे का? मला वाटतं काल अश्विन वर्धे मला म्हणाले होते त्यांना काही प्रश्न होता. जर विचारायचा असेल अश्विन तर तुम्ही आहेत का? वर्धेजी आहेत का? आहेत. नमस्कार. त्यांना अनम्यूट. Namaskar, Peshkar Sahib. How are you doing? फाईन. Okay, Peshkar Sahib, I have a very typical situation. The schemes come out with the government is excellent. Okay. But the implementation at the ground level is very, very poor. Very, very poor. In the sense, I'll give you a small example. Government came up with a scheme of giving 20% emergency funds. I have certain clients where they have, it has taken them 3 months to get this 20%. The client is a farm agriculture priority sector. Okay. The banks are using their ego, their politics, etc., to ensure that these people don't get funds. The collateral security which is offered is 3 times the amount of value of their this thing. So how do we keep a check on these kind of shortcomings of the government? The government schemes are excellent. Okay. But implementation, I'm sorry to say, but it is zero. There is no monitoring that is taking place where somebody says, okay, this file has come through, I need to get this done on a priority. मला लक्षात आला विषय. बँकेकडून आपल्याला Yes. सरकारी स्कीम असून सुद्धा Yes. कळत नाही. Correct. कसं आहे, जेव्हा आपण एखादा पाईपलाईन आहे, Right. पाईपलाईन चोकअप झाली, Huh. आपण काय करतो, आपण त्याला पाईपवर प्रेमाने हात मारले, परत कॉक चालू केला, असं काही होत नाही. त्याने Right. ऍसिड टाकायला लागतं. ऍसिड. Correct. मग ते ऍसिड असायलाही पाहिजे. Correct. म्हणजे उदाहरण मी याकरता दिलं Huh. की आपल्याला प्रेशर वापरायला लागेल. मग प्रेशर कसं वापरायचं, ते काही पॉलिटिकल प्रेशर वगैरे अजिबात नाही. बरोबर आहे. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक फोरमवर बोललोय. हो. मी मागच्या 6 वर्षापासून या पोझिशनवर असून सुद्धा एकही बँकर, एकही अधिकारी असा नाही की मी त्याला पत्र दिलंय की यांचं काम करा. दिस इज पॉलिटिकल सिस्टम. मी करत नाही. मी तुम्हाला देतो, तुमच्या हातात GR देतो आणि तो GR मध्ये तुम्ही पूर्ण पात्र आहात का हे तुम्ही बघा. आणि वन्स यू आर कॉन्फिडंट की आय एम इलिजिबल, बरोबर, जर आपल्याला नाही कळलं तर आपण कन्सल्टंटला विचारतो. फायनान्शियल कन्सल्टंट अवेलेबल आहेत, बरोबर, आम्हाला विचारा. जर आपण त्या स्कीम मध्ये पूर्ण इलिजिबल असू, फुलफिलमेंट आपल्या पेपरची सगळे असेल, तर डायरेक्टली यू कॅन फाईल अ कंप्लेंट विथ ओम्बड्समन. बँकिंग ओम्बड्समन कडे किती गेले मला सांगा बरं लोक यातले. तुम्ही जे सांगतात प्रायोरिटी सेक्टर मधला क्लायंट आहे, त्याने 3 महिने घेतले. काय कारण आहे 3 महिने घ्यायचं? GR ची प्रिंट काढायची आणि त्यावेळेला आम्ही म्हणतो आम्हाला माहित नसतं. हो, माहित कसं? ज्या दिवशी मला कळतं, आय एम नॉट सर्व्हिंग इन RBI, आय एम नॉट गव्हर्नमेंट, मी काय मंत्री नाही, मी काय IAS नाही, मी तुमचा उद्योजक आहे. फक्त भाजपचा रुमाल गळ्यात घातला आहे. देवेंद्रजींनी पदाधिकारी केलाय. मी एका डायरेक्शनने काम करतो, तत्वाने काम करतो. कदाचित म्हणून मला संधी दिली असेल. राईट. माझं काम हे आहे की जे रोज घडतंय गव्हर्नमेंटमध्ये ते लक्ष माझ्यासाठी घडतंय ना. गव्हर्नमेंट काय कोणासाठी करतंय का? बरोबर आहे. हे सगळ्या नागरिकांनी बघितलं पाहिजे. हे मी कामगारांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, आम पब्लिक मध्ये भाषण देत नाही असं तुम्ही बघायला नाही. तिथं आम्ही म्हणतो की आमच्याकडे या, स्वाभाविक. पण तुम्ही उद्योजक आहात, तुमच्याकडे तुम्ही कन्सल्टंट आहात. तुमच्याकडे मी हे नक्की हक्काने म्हणू शकतो की तुमच्या कंपन्यांमध्ये ई गव्हर्नन्स मॅनेजर आहे का? माणूस आहे, मेंटेनन्स इंजिनियर आहे तुमच्याकडे, पण प्लंबर असेल एखाद्या वेळी, हाऊसकीपिंग साठी माणसं आहेत, पण ई गव्हर्नन्स साठी माणूस नाही. काल काय कॅबिनेटमध्ये डिसिजन झाले, त्याच्या मॉड्युलिटी झाल्या का, त्याचे GR आले का, त्याचं कुठे KYC करायचं आहे का, आमच्या कामगारांचे रेशन कार्ड ई व्हेरिफिकेशन करण्यासाठी काय करायचं हे तुम्हालाच माहित नाही. तुम्ही कसं 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स मी जो आयुष्यमान भारत सांगितला तो तुमच्यासाठी नसेल, पण कामगार आजारी पडला तर तुमचा उद्योग, आणि त्यासाठी तुम्हाला जर का मोदी सरकार देतंय तर ते घेऊन द्या कामगारांना. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. उद्योग मोठा होणार आहे. म्हणून तुम्ही स्कीम माहिती करून घेतल्या पाहिजेत. जर आपल्याला वेळ नसेल किंवा आपल्याला त्यातलं नॉलेज नसेल, असू शकतं, तर आपण ई गव्हर्नन्स मॅनेजर ठेवा.
राईट. ते मला जर इलेक्ट्रॉनिक्स कळतं आहे आणि जर केमिकलचं एवढं असेल तर केमिकल इंजिनियर ठेवतो ना मी. व्हेरी करेक्ट. येस. डे टू डे चेंजेस, डे टू डे रिफॉर्म्स हे घ्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, ते जे कोणी आहेत तुमचे क्लायंट त्यांच्या मला कळवा. आणि पण मी नाही करणार, तेच करतील. ओम्बड्समनकडे तक्रार करायची आणि माननीय वित्त राज्यमंत्री केंद्रीयचे जे आहेत अनुराग ठाकूरजी, त्यांनी मला हे सांगितलंय, ज्या ओम्बड्समनकडच्या केसेस जर होत नसतील तर जस्ट फाईल अ केस अँड ट्वीट फॉर दॅट. एवढं ओपनली सांगितलंय. मी बघतो बाकी पुढचं. ओके. प्रोएक्टिव्ह. पण ओम्बड्समनकडे एकही तक्रार गेली नाही या बाबतीतली. तर मला वाटतं वर्धेजी, माझा थोडासा अग्रेसिव्ह टोन असेल पण तो मी मुद्दाम करतो, ठरव. कारण काय तर तुम्हाला लक्षात यावं, I know what you're saying. जोरात आपण घेतलं पाहिजे, कारण प्रेम केलं पाहिजे. कारण ही सिस्टम अशीच आहे, यांना काम करण्याची सवय नाही आहे. आणि मला बँकेचे अनेक अधिकारी सांगतात आमच्याकडे ती स्कीम आली नाही. मी म्हटलं हो, आरबीआयचे गव्हर्नर माझे सासरे आहेत, त्यामुळे हा घ्या GR. मग ते बोलायला सुरुवात करतात, हा आली असेल आली असेल. कारण हे बँक अधिकारी त्यांना सवय लागली. कारण असं आहे की आम्ही अर्ध्या नॉलेजने त्यांच्या पुढे जातो, पोलाइट व्हायचा प्रयत्न करतो. माहिती असतो, उगीच विचारायचं हे आलंय का, आपण सांगायचं हे आलंय, बिझनेस आहे, सिंपल विषय. त्यांचा धंदा आहे, आमच्या उद्योगावर चालतो तो. त्यामुळे बँकांच्या साठी आपल्याला अतिशय कडक व्हावं लागेल. आणि त्याची पर्सन लाईक यू, मला तुमचं प्रोफेशन माहिती असल्या कारणाने विनंती करेन की यू टेक अ लीड. ओके. हे जर एकदा तुमच्या ऑफिसमध्ये असं सगळे सिस्टीम झाले ना, त्यासाठी स्वतः तुम्हाला पाहिजे ते इनपुट देईल. येस सर. ह्या सगळ्या लोकांना सर्व्हिस देऊ. सुभेदार अनेक तक्रारी येतात ते मला माहिती आहे. त्यामुळे तो कमर्शियल हँड जो आहे तो तुमच्या माध्यमातून मिळू शकतो. डन सर, डन. ग्रेट प्रदीपजी, आम्हाला एकदम सुंदर तुमच्याकडनं मिळालं. अजून एखादा प्रश्न असेल तर त्यांनी विचारावा. नाही, मला जावं लागेल तिकडे बरं का आता त्या मीटिंगला. बरं, काही हरकत नाही. पण आपण एक या प्रत्येक इंडस्ट्री स्पेसिफिक एक 20-25 लोकांची एक आपण ऑन साईट पाहिजे तर एक मीटिंग करूया. आता विनंती करतो अशोकजींना की अशोकजींनी त्यांचं आभाराचं कार्यक्रम करूया. प्रदीपजी नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल. मी थोडंसं काही एक माझ्या मनात आलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या फक्त तुम्हाला सांगायची इच्छा आहे. इनफॅक्ट सगळ्यांसाठी. तर कोरोना संक्रमणामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीने सर्वांनाच विचार करण्यासाठी भाग पाडले. कोविड पूर्वी लोकांना परदेशी वस्तूसाठी पर्याय मिळत नव्हता, कदाचित ते शोधतही नव्हते. माननीय प्रधानमंत्रीजीने दूरदृष्टी ठेवून आव्हान केले आणि सकारात्मक गोष्टी घडू लागल्या. इथे मला इतिहासातला एक किस्सा आठवला, तो सांगावासा वाटतोय. थॉमस एडिसन एकदा जेवायला बसला असता त्याचा पुत्र धावत आला आणि प्रयोगशाळेला आग लागल्याचे सांगितले. थॉमस एडिसनने शांतपणे त्याला सांगितले, आईला बोलावून घे, म्हणावं कधी न पाहिलेली आतिषबाजी बघायला ये. त्यात माझ्या अगणित चुका जळून राख झाल्या असतील. उद्यापासून पुन्हा जोमाने काम करायचे आहे. चुकातून अनुभव मिळाला, आता नवे शोध लावायचे आहेत. हे घडले तेव्हा एडिसन 68 वर्षाचा होता. आज भारताची सरासरी वय 30 वर्षाचे आहे किंवा त्याच्याहून खालीच आहे आणि अनुभव दांडगा आहे. आता आपण देखील समृद्ध भारताचे स्वप्न खरे करू शकतो. सर्व काही भारतात बनवू, आपल्यासाठी आणि जगासाठी. प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन दाखवू, अशीच माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा करता यावेत अशी इच्छा. धन्यवाद.